नमस्कार, मी डॉक्टर सिद्धेश्वर उकिरे. हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागामध्ये. आज आपल्यासोबत आहेत श्री विष्णू पोलकर साहेब, जे महिला आणि बाल कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी आहेत. आज आपण यांच्याकडून माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पोलकर साहेब, आपलं हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार साहेब, या योजनेबद्दल नेमकी काय माहिती आपल्याला आहे? महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना ही दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आली होती. त्यामध्ये बदल करून 1 ऑगस्ट 2017 पासून सदर योजनेमध्ये ज्या पालकांना 1 किंवा 2 मुली आहेत त्या मुलींसाठी लाभ देण्याची योजना आखण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 7.5 लाख रुपयेपर्यंत आहे अशा कुटुंबातील जर एका मुलीवर 1 ऑगस्ट 2017 नंतर एका मुलीवर जर ऑपरेशन केलं असेल तर त्यासाठी संबंधित मुलीच्या नावाने आणि मुलीच्या आई किंवा वडिलाच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 50,000चं डिपॉझिट करण्यात येतं. सदरची रक्कम ही मुलीचे वय वर्ष 18 किंवा मुलीचं ज्यावेळेस लग्न 21च्या नंतर ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेसच ती रक्कम काढता येते. वय वर्ष 18 म्हणजे शिक्षणासाठी आपल्याला त्यातली काही रक्कम काढता येते. यासाठी जो काय बँकेचा व्याजदर आहे त्या व्याजाप्रमाणे त्याच्यामध्ये दर 6 वर्षाला ऑटोमॅटिक रिन्युअल करण्यात आलेला आहे. जर समजा 2 मुली असतील म्हणजे 1 ऑगस्ट 2017 नंतरच्याही दोन्ही मुली 1 ऑगस्ट 2017 नंतरच्या असतील तर दोन्ही मुलींना 25,000चा हा लाभ देण्यात येतो. यामध्ये दुसऱ्या मुलीचं ऑपरेशन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत म्हणजे दुसरी मुलगी झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत ऑपरेशन करणं आवश्यक आहे. तर यासाठी आवश्यक कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचं मुलीचं आधार कार्ड आहे, त्याच्या आईवडिलाचे आधार कार्ड आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचं अकाउंट आवश्यक आहे काढणं. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला 7.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न ज्या कुटुंबाचं आहे त्या कुटुंबाला हा लाभ देण्यात येतो. सदर योजनेसाठी आपण आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा नजीकच्या ज्या गावात एखाद्या गावात जर असेल अंगणवाडी केंद्रात ज्यांना जाणं होत नसेल तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाचं ICDS ऑफिस आहे त्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. मित्रहो, मुलींचा जन्मदर वाढावा, स्त्री भ्रूण हत्यांसारख्या घटनांवरती पायबंद व्हावा, जन्मलेल्या मुलीचं आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य व्हावं याच्यासाठी ही योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेचा लाभ आपण अवश्य घ्यावा आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये या योजनेच्या मदतीनं मुलींचा जन्मदर राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये वाढण्यासाठी नक्कीच फायदा होईल. साहेब, मला सांगा की ही योजना फक्त महाराष्ट्रातच आहे का संपूर्ण देशभरात लागू आहे? सध्या तरी पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे. महाराष्ट्र शासनानेच यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग आहे आणि महाराष्ट्र शासनाच्याच याच्यामध्ये लागू आहे. धन्यवाद साहेब. आपण हेल्थ मराठी या चॅनलसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दल दिली. पुनश्च एकदा आपले आभार. थँक्यू. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.